नमस्कार. आज मी भाषेच्या न समजण्यामुळे झालेल्या अनर्थाबद्दलचं बोलते. ही गोष्ट 1970-71ची असणार. मी शाळेतून घरी येत होते आणि आमच्या घराखाली एक नवविवाहित भाड्याने राहायला आले होते. त्यातली नवविवाहित आमच्याच कॉलनीतली महाराष्ट्रीयन होती आणि नवरा होता तिचा तो दाक्षिणात्य होता. तर मी वरती जाताना तिच्या घरातून एक म्हातारा बाहेर वेगाने पडत होता आणि ती जोरजोरात ओरडत होती. तो म्हातारा काय तिथे राहत नव्हता. तर मला कळेना हे काय झालं आहे. तरी मी त्या म्हाताऱ्याला थोडंसं विचारलं मराठीत की काय झालं म्हणून. मी मराठीतच विचारलं, पण माझ्या विचारण्याच्या नजरेने किंवा माझ्या बोलण्याने, माझ्या हातवाऱ्याने त्याला कळलं मी काय बोलते. आणि त्याने मला त्याच्या दाक्षिणात्य भाषेमध्ये सांगितलं आणि मला कळलं की तो म्हणतो की 2 लुंगी मागून ठेवल्या होत्या, त्या द्यायला मी मागितल्या म्हणून. तो त्याच्यामध्ये बोलताना रंड मुंड म्हणाला. गावी रंड म्हणजे 2 आणि मुंड म्हणजे लुंगीला मुंड म्हणतात. आणि आमच्या घरात थोडेसे आईवडील कन्नड बोलायचे, आमच्या शेजारी तुळू बोलायचे, माझ्या बाजूला एक केरळीयन होते आणि मला सगळ्यांशी बोलायला आवडायचं, नवीन शब्द ऐकायला आवडायचे. त्यामुळे थोडंफार आजही विषय कळला की कुठल्या भाषेतलं संभाषण थोडंफार समजू शकतं. तर मी तिला म्हटलं काय झालं ताई. तर ते म्हणतो मला हा म्हातारा आला, त्याला जेवण घातलं आणि हा मला शिव्या घालतोय. तर म्हटलं काय घातलं शिव्या. त्याने मला रंडमुंड म्हणाला तो मला. म्हटलं नाही ताई, तो रंडमुंड नाही म्हणाला आहे, तो 2 लुंगीबद्दल बोलतो आहे. तेव्हा तिला आठवलं, हां म्हणाला माझ्या नवऱ्याने 2 गावी पाठवण्यासाठी 2 लुंग्या आणलेल्या आहेत सासऱ्यांना द्यायला, त्याच्याबद्दल बोलतो आहे. तर मग ते वाद मिटला. मी घरी गेले. आता आईला वरती गेल्या कळलं की काय प्रकार झालेला आहे. आईने जे मला चोपलं, तू एवढ्या 6 घरातली मोठी माणसं होते, कोणी पडलं नाही, तू का पडली म्हणून. आणि मग मी म्हटलं आई मी काय चुकले, उलट मी ते मिटवलं ना भांडण, असं मला असं हे झालं. आणि तरी मी मार खाते. तुला नको तिकडे सगळीकडे उचापते असतात म्हणून आई म्हणाली. आणि वडील आले दुपारी 4 वाजता फर्स्ट शिफ्टवरून. दुपारी आले, आईने वडिलांना सांगायला सुरुवात केली हिला नको त्या उचापत्यात. वडील आईलाच ओरडलं काय तिने चुकीचं केलं, तिने बरोबर केलं ना. तर आता मला त्या दिवसापासून कळत नाही मी केलं आहे ते बरोबर केलं का चुकीचं केलं. पण ह्या भाषेचा असा अर्थाचा अनर्थ कितींदा तरी होतो ना,